स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणची कारवाई। मंगळवेढा पोलीस ठाणेकडील जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस एक महिला आरोपी अटक करून एकूण 2,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत। सदर गुन्ह्यातील फिर्यादी हा सन 2024 मध्ये सोलापूर शहर आयुक्तालयाकडील फौजदार चावडी पोलीस ठाणेकडील सायबर फ्रॉडच्या गुन्ह्यामध्ये अटक झाल्याने तो सोलापूर जिल्हा कारागृहात होता। तेथे त्याची रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अजित उर्फ काळ्या सुरेश पवार हा सुद्धा सोलापूर जिल्हा कारागृहात असल्याने त्या दोघांची कारागृहात ओळख झाली होती। त्या दोघांची चालू महिन्यात कारागृहातून जामिनावर सुटका झाल्यानंतर ते दोघे मोबाईल फोनवरून एकमेकांच्या संपर्कात आली होते। दरम्यान अजित उर्फ काळ्या सुरेश पवार रा नंदूर ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर याने यातील फिर्यादीस वारंवार मोबाईलवरून संपर्क साधून माझी सोलापूर जिल्ह्यात खूप मोठ्या प्रतिष्ठित व्यक्तींची ओळख आहे, त्यांना सांगून तुझे केसमधून नाव काढून टाकू, तू मला भेटायला ये असे सांगितले होते। त्यामुळे दिनांक 9/4/2026 रोजी यातील फिर्यादी सिक्वेरा व त्याचे सोबत एक महिला असे दोघेजण अजित उर्फ काळ्या पवार यास भेटण्यासाठी त्याने दिलेल्या लोकेशनप्रमाणे ते दोघेजण ब्रह्मपुरी शिवारातील हॉटेल उपसरपंच याच्या पाठीमागे मुंढेवाडी जाणारे रोडवर निर्जन स्थळी आल्यानंतर अजित उर्फ काळ्या पवार व तिच्यासोबत असलेल्या लोकांनी फिर्यादी व त्याची मैत्रीण यांना शिवीगाळ व दमदाटी करून त्यांचे जवळील रोख रक्कम 2,50,000 रुपये व मैत्रीण याच्या गळ्यातील एक सोन्याची चेन, फिर्यादी याचे गळ्यातील एक चांदीची चेन असा एकूण 3,05,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेतले। म्हणून ग्लेन पर्सी सिक्वेरा वय 48 वर्षे रा कल्याण डोंबिवली जिल्हा ठाणे यांनी फिर्याद दिल्याने मंगळवेढा पोलीस ठाणे येथे गुन्हा 257/2026 BNS 2023 चे कलम 309-4-35 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक मानश्री अतुल कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजय जगताप यांना सदर गुन्ह्याचे समांतर तपास करून गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन त्यांना पकडून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्यानुसार श्री संजय जगताप यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ व त्यांचे पथकास योग्य त्या सूचना देऊन गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत आदेश दिले होते। दिनांक 14/4/2026 रोजी सपोनी ज्ञानदेव वाघ व त्यांचे पथक सदर गुन्ह्याचे तपासकामी मंगळवेढा पोलीस ठाणे हद्दीतील मौजे माचणूर ता मंगळवेढा या भागात हजर असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरचा गुन्हा करतेवेळी अजित उर्फ काळ्या सुरेश पवार याचे बरोबर त्याचे पत्नी सुप्रिया अजित उर्फ काळ्या पवार ही सुद्धा असून ती सध्या त्याचे मौजे नंदूर येथील राहत्या घरी आली आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तेथे जाऊन सुप्रिया अजित उर्फ काळ्या पवार वय 35 वर्षे रा नंदूर ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर ही मिळून आल्याने तीस ताब्यात घेऊन तिच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपूस करता तिने सांगितले की सदर गुन्ह्यातील फिर्यादी याचे बरोबर माझे नवऱ्याची जेलमध्ये ओळख झाली होती। माझा नवरा अजित उर्फ काळ्या, मी स्वतः व रणवीर मिरज ताम सांगली असे आम्ही तिघांनी मिळून यातील फिर्यादी यांना मोबाईलद्वारे संपर्क साधून त्यास त्याचे गुन्ह्याचे कामी मदत करतो असे सांगून त्यांना बोलावून घेऊन त्यांचेकडील रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने बळजबरीने काढून घेतल्याचे सांगितले। सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी रोख 1,75,000 व 50,000 रुपये किमतीची एक सोन्याची चेन, 5,000 रुपये किमतीची चांदीची चेन असा एकूण 2,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल त्याचेकडून जप्त करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास मंगळवेढा पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक बनकर हे करीत आहेत। सदरची कामगिरी मान पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी, मान अपर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, सफो हलस्तार, नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, अश्विनी गोटे, अक्षय डोंगरे, चालक सतीश बुरकुल यांचे पथक आणि मंगळवेढा पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक बनकर श्रीकांत देवकते यांनी सदरची कामगिरी बजावली आहे।